जय गगनगिरी जय काका. गगनगिरी. काका सगळ्यात पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव अनिल दत्तू सांगळे, राहणार नांदूर शिंगोटे, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक. आता तुम्ही परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराजांच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये काय काम करतायत ते सांगा. मी इथं मुख्य आचार्य म्हणून काम करतोय. काका साधारणतः या सप्ताहामध्ये किती भाविक रोज महाप्रसाद घेतात? कालपर्यंत 1 लाख लोकांनी महाप्रसाद घेतलेला आहे 2 दिवसात. आज 70 ते 75 हजार लोक महाप्रसाद घेतील. काका एका दिवसामध्ये किती भाकऱ्या आणि पोळ्या तयार होतात? आपल्याकडं कमीत कमी 30-35 हजार भाकरी, 30-35 हजार चपाती असं तयार होतं. आणि तांदूळ वगैरे जो आपण वापरतो तो किती किलो लागतो? तो तांदूळ 2-2.5 हजार किलो लागतो दररोज. या सप्त्याच्या अन्नदानाविषयी तुम्ही काय सांगाल? या सप्त्याच्या अन्नदानामध्ये सगळ्यात खास विशेष बाब ही अशी या पर्वात का इथून मागचे जे कुठलेही सप्ते असले तर स्वीट आयटम राहत नाही. दरवर्षी या सप्त्यात दररोज स्वीट बदलू नये, आमटी बदलू नये, भाजी बदलू नये, सगळं बदलून नये. काका मग ह्या स्वयंपाकाची तयारी सगळी किती वाजता करतात काय? आम्ही साधारण रात्री 3 वाजेपासून तयारीला लागतो, पहाटे 3 वाजेपासून. आणि जेवण वगैरे किती वाजेपर्यंत चालतं याविषयी काय सांगा? रात्री सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत जेवण हे नॉनस्टॉप चालू असतं. सकाळी 8ला नाश्ता चालू होतो, चहा नाश्ता. सकाळी 8 ते रात्री 11 वाजेपर्यंत नॉनस्टॉप. काका नाश्त्यामध्ये काय काय असतं? पोहे, चहा, उदाहरण खिचडी, अच्छा. बगर. किती त्यांची टीम आहे? आमचे 250 ते 300 लोकांचा टीम वर्क आहे इथं. त्यासाठी वगैरे वाढण्यासाठी इथं आपला गुंजाळवाडी IT असेल, संगमनेरमधल्या सगळ्या अकॅडमी आहे, भावक भक्त आहे इथं. गुंजाळवाडी, राजापूर आजूबाजूचा परिसर आहे. या परिसराचं खूप मोठं सहकार्य आहे आणि भक्त परिवाराचं खूप मोठं सहकार्य आहे याच्यात. नक्कीच काका. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वयंपाक वगैरे करायची आहे, आपल्याला नेमकी काय काय काळजी घ्यावी लागते तर याविषयी तुम्ही काय सांगाल? कसं आहे, हे सप्ताह आहे इथं, हे धर्माचं कार्य आहे. इथं कुठल्या प्रकारचं धर्माला गालबोट नाही लागणार याची आपण सर्वच काळजी घेतो. म्हणजे फूड पॉयझन असेल, समजा स्वच्छता असेल, काय ही इथं ही यात्रा आहे. म्हणजे धर्माचं कार्य म्हणजे महाराजांचं कार्य करून घ्या, आपण आपलं कार्य करायचं, हे स्वच्छ मनाने करायचं. एवढ्या मोठ्या सेवेत सहभागी होताना म्हणजे कसं वाटतंय तुम्हाला? काय आपल्याला आपल्या 7 जन्माचा 7 पिढ्यांचा उद्धार होणार आहे एवढं धर्माचं कार्य करताना. नशीब कुठंतरी बलवंतर आहे म्हणून आपल्याला ही संधी, सेवा करण्याची संधी मिळाली. गगनगिरी, धन्यवाद.